मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नेहमी कुळथाचं पिठलं बघतो. आणखीन विशेष काय कुळथाचे पदार्थ केले जात नाही आणि कुळीत पीठ तसं कमी खाल्लं जातं. बऱ्याच जणांकडे खेडेगावात रोज पिठलं म्हणजे बऱ्याच वेळा संध्याकाळचं पिठलं असतं, पण काही ठिकाणी पिठलं अजिबात खाल्लं जात नाही. मग अशा वेळी कुळीत आपल्या पोटात जात नाही आणि म्हणून आणि लहान मुलं कुळथाचं पिठलं पटकन खायलाही बघत नाहीत. मग असे आपण जर कुळथाच्या पिठाचे लाडू केले, मी यापूर्वी तुम्हाला कुळथाचं पिठलं दाखवलेलं आहे. त्यानंतर कुळीत भाजून भरडून म्हणजे जात्यावर भरडून सुद्धा तुम्हाला मी दाखवलेले आहेत. कुळीत कसे भरडायचे, कसं पीठ करायचं, हे सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला माझे पहिले व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. तर असे मी तुम्हाला पिठलं दाखवलं, 2 प्रकारचं पिठलं दाखवलेलं आहे. लाडू दाखवायचे, तर आज मी तुम्हाला लाडू दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे मी 1 वाटी कुळथाचं पीठ घेतलेलं आहे. हे खमंग कुळीत भाजून असं केलेलं आहे, त्याच्यामुळे ते थोडं लालसर दिसतंय. हे आता आपल्याला फक्त तुपावर थोडं परतून घ्यायचंय. हा गूळ घेतलेला आहे. गूळ आपल्या आवडीनुसार, कोणाच्या घरात कमी जास्त गोड कसं हवं असेल त्या मानानं घ्यायचं. नंतर ही वेलची पावडर घेतली आहे आणि हे थोडं सुकं खोबरं भाजलेलं घालणार आहे. थोडं पीठ आपलं भाजून होत आलं की त्याच्यातच मी हे भाजलेलं खोबरं घालणार आहे, म्हणजे ते आणखीन कुरकुरीत होईल चांगलं. असं आता आपण लाडू करणार आहोत. त्याच्यासाठी आता मी प्रथम तूप गरम करते. हे आमचं घरचं रवाळ तूप आहे बघा, किती सुंदर आहे ते. हे अगदी घरी केलेलं तूप आहे आणि ते रवाळ असं छान तूप आहे. मी आता आधी 4 चमचे तूप घालणार आहे. तूप आपल्याला नंतर वाटलं तरी वाढवता पण येतं, तो काही प्रश्न नाही. हे जर आपल्याला सुखं सुखं पीठ वाटलं तर आपण तूप वाढवू शकतो आणि तूप जास्त झालं आणि मऊ झालं तर पीठ वाढवू शकतो. असं दोन्ही करू शकतो, पण आपल्याला फार काय करायचे नाहीत लाडू. आपल्याला लाडू थोडेच करायचे आहेत. त्याच्यामुळे मी बेताचं तूप घातलंय, 4 चमचे तूप घातलंय. आता मी हे पीठ छानपैकी परतून घेणार आहे. हे आपलं भाजलेलं जरी असलं तरी लाडू म्हटलं की थोडं पीठ असं भाजलं की ते जरा चांगलं लागतं. आणि कुळथाचं पीठ थोडं जिभेला चिकटतं, म्हणून ते चिकटू नये म्हणून मी त्यामध्ये खोबरं घालणार आहे. म्हणजे खोबरं घातलं की लाडवाला आपल्या रवाळपणा येईल. किंवा आपण त्याच्यात बारीक रवा सुद्धा थोडा जरी भाजून घातला तरी पण चव बिघडेल त्याची. आपल्याला ओरिजिनल कुळथाच्या पिठाचे लाडू करायचे, त्याच्यामुळे आपण असे करणार आहोत. आता मी तूप आपलं गरम झालेलं आहे, गरम व्हायची सुद्धा जरूर नाहीये. त्याच्यावर आता हे मी पीठ घालणार आहे. या कुळथाच्या पिठ आपण हे चांगलं असं नुसतं परतून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे गरम करून म्हणतात ना तसं घ्यायचंय. पण खमंग भाजलेलं आहे बघा, रंगावरूनच तुम्हाला समजत असेल की हे किती खमंग भाजलेलं आहे ते. थोडं वाटलं तर आपण तूप घालणार आहोत, अगदी सुखं सुखं वाटलं तर. एकदम सोपा प्रकार आहे, म्हणजे अगदी कोणीही करू शकेल. कुळथाचं पीठ प्रत्येकाच्या घरात असतं. लहान मुलं शाळेतून आली की छोट्या भुकेसाठी सुद्धा हा प्रकार छान आहे, एकदम मस्त. हे आपण चांगलं भाजून घेऊया. मला थोडं तूप कमी वाटतंय म्हणून मी थोडं 2 चमचे तूप अजून घालणार आहे. तूप काय वाईट लागत नाही, ते चांगलंच लागतं तूप घातलेलं. कुळथाच्या पिठाचा खमंग लाडू खरोखरच खमंग लागतो. मुलांना अगदी नक्की आवडेल. फक्त तो जिभेला चिकटणार नाही याच्यासाठी आपण दक्षता घ्यायची. म्हणून ते अगदी तूपही कमी घालायचं नाही. खूप कमी तूप घातलं तर मग खोबरं पण वर मी जरा भाजून घेते, म्हणजे ते चुरचुरीत होईल असं, आणि खसखशीत होतो लाडू. म्हणून हे असं आपण करायचंय. पण खोबरं भाजलेलं असलं तरी ते परत असं घातलं की छान होतं. ड्रायफ्रूट आपल्याला आवडत असतील तर घातले तरी चालतात, पण ह्याच्यात ड्रायफ्रूटची काही जरूर नाही. एकदम पौष्टिक लाडू. थोडं गरम करून घ्यायचं, एवढंच. किती सोपा प्रकार आहे बघा. अगदी मुलं शाळेतून आल्या आल्या जरी करून द्यायचं म्हटलं. आम्हाला तर आमची आई पूर्वी तूप कढवलं की त्या पातेलीतच असं गूळ आणि कुळथाचं पीठ घालून लाडू करून द्यायची. आज मला त्याची आठवण झाली. खूप लहान आम्ही, म्हणजे त्यावेळी काही असं खायला असे काही बिस्किटांचे पुडे घरात नसायचे. आता आपल्या घरात किती प्रकारची बिस्किटं, किती प्रकारचा खाऊ असतो मुलांना. तसं आमच्या लहानपणात काही नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला असलाच खाऊ काहीतरी मिळायचा. लाह्याच्या पिठाचा लाडू, जोंधळ्याच्या लाह्याचं पीठ करायचं, त्याचा लाडू करायचा.
तो सुद्धा सुंदर लागतो. तो पण मी एकदा दाखवणार आहे तुम्हाला करून, जोंधळ्याच्या पिठाचा लाडू. आता हे आपलं पीठ छानपैकी खमंग भाजून झालेलं आहे. आता मी हे खाली उतरून घेणार आहे. एकदम सोपी कृती आहे. गुळाचा पाक बीक काही करायचं नाहीये. आता हे मी गॅस घालवते आणि आता त्याच्यात आपण वेलची पावडर घालणार आहोत. वेलची सुद्धा काय आवश्यक आहे असं नाही, कुळथाचाच नुसता वास सुंदर येतो, पण आपल्याला ती सवय झालेली आहे. लाडू म्हटलं की वेलची जायफळ काहीतरी हवं. मी थोडी वेलची पावडर घातली आहे. आता ह्या पिठामध्ये आता आपण गूळ घालणार आहोत. ह्या गरम पिठाबरोबर तो गूळ विरघळला जातो आणि आपले लाडू छानपैकी होतात. तरी सुद्धा एकदम गरम पीठ असताना घालणार नाही, कारण मग ते टणक होतात लाडू. थोडं कोमट पीठ झालं की आता आपण त्याच्यात गूळ घालणार आहोत. गूळ सांगितलं तसं आवश्यकतेनुसार. कमी गोड हवं असेल कमी घालायचा, जास्त हवं असेल जास्त घालायचा. खूप सुंदर प्रकारे नक्की करून बघा सगळ्यांनी. आता हे जरा बऱ्यापैकी कोमट झालंय. आता मी त्याच्यात गूळ घालते. तो गूळ बरोबर तेवढ्या ह्याच्यात विरघळतो आणि हाताने असा मोडून घ्यायचा. हा किसून घेतलेला गूळ आहे छानपैकी. गुळाचा रंगही छान आहे आणि गुळही छान आहे. आता हे आपण असं मिक्स करून ठेवायचं. 2 मिनिटात तो गूळ आपला मेल्ट होईल. हे बघा, बघा आता आपलं सुंदर असं हे गूळ चांगला मेल्ट झालेला आहे. 1-2 मिनिटं गार झालं की आपण हातानं सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण हे पीठ चांगलं असं हातानं मळून घेऊया, म्हणजे लाडू आपले छान खसखशीत होतात. हे बघा, सुंदर झालंय पीठ. आता आपण याचे छोटे छोटे म्हणजे आपल्याला हवे तसे लाडू करून घ्यायचे. हे बघा किती छान आलंय ते पीठ वळायला. मस्त एकदम झटकन होणारा प्रकार. वरून हवं तर आपल्याला काय हवं असेल तर काजूगर वगैरे हवा तर लावावा. आता आपला लाडू वळलेला आहे. त्याच्यावर आपण हवं असल्यास सुकामेवा काहीतरी चिकटवायचा. आता मी आता काजूगर इथे जवळच होते म्हणून लावलेत. हे बघा किती सुंदर दिसतोय तो. जितका तो सुंदर दिसतोय तितकाच तो पौष्टिक आणि छान आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी मुद्दाम करतेय. मुलांना शाळेतून आल्यावर काय द्यायचं असं प्रत्येकाच्या समोर प्रश्न असतो. छोट्या बुकेला डब्यात सुद्धा देता येईल हा. आणि गूळ आहे त्याच्यामुळे एकदम कॅल्शियमचे सगळे कॅल्शियम युक्त म्हणजे गूळ आहे ना आत, त्याच्यामुळे एकदम पौष्टिक लाडू. तूप आहे. आपलं आता हे 2 आहेत ते मी वळून घेते. 2-3 आहेत ते. आपले हे छानपैकी कुळीत पिठाचे खमंग लाडू खाण्यासाठी तयार आहे. तर हे मी लाडू कसे केले. हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत. प्रत्येकाच्या घरात कुळथाचं पिठलं होतं असं नाही, म्हणून मग हे असे लाडू केले की ते नक्की खाल्ले जातील. मुलं नक्की खातील. किंवा ते लाडू नक्की करून बघा. आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.